व्हिडिओ सुरू करायच्या आधीचा डिस्क्लेमर, आजच्या व्हिडिओत वृंदा नाही. डबा विसरायचं पाप करू नका, कारण शिल्लक पोळ्यांचा चिवडा करावा. सांगतो कसा करायचा. आधी घ्या कांदा थोडासा चिरून, आणि त्यासाठी माझ्यासारखा घोळ न करता चाकू सरळ पकडा. जास्त विचार न करता कांद्याचे 4 तुकडे करा. मुळात यासाठी बारीक चिरलेला कांदा लागतो, पण समस्त पुरुष जातीच्या उद्धारार्थ बनवलेलं कांदा कापण यंत्र माझ्याकडे. कविवर्य अवधूत गुप्त यांचं कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हे गाणं गाऊन कढई तापायला ठेवा. त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तापलेल्या कढईत तेल टाकून थोडे शेंगदाणे टाका. चिवडा पोळीचा करायचा, शेंगदाण्याचा नाही हे लक्षात घेऊन डबा जागेवर ठेवून द्या. बकरीच्या शिंगा एवढ्या 2 मिरच्या चिरून ठेवा. उधार घेतलेल्या मित्रांसारखा शेंगदाण्यांनी सुद्धा रंग बदलला असेल तर ते काढून ठेवा. फोडणीत ज्याची सत्ता तो असतो कढीपत्ता, पण फोडणीत सगळ्यात आधी जाते ती मोहरी, मग जिरं, मग हळद आणि मग हिंग. घेतलेला कढीपत्ता फोडणीत घातल्यानंतर 5 किलोमीटर मागे सरका आणि मगच मिरची टाका. त्यानंतर कांदा टाका. डब्यातला झाकणावरचा आणि ब्लेडवरचा कांदा नीट काढून घ्या, नाहीतर बायको आई बाई सगळ्या मनोभावे ओरडतील. भांडी लागलीच धुवायला टाका, नाहीतर तुमची धुलाई होईल. परत येऊन कांदा परतून घ्या. निवडून आलेल्या नेत्यासारखा कांद्याने रंग बदलला की त्यात पोळीचा चुरा टाका. इतरांच्या जखमांवर चोळून चोळून बरणीतलं मीठ संपलं असेल तर आधी ते भरून घ्या. मला साखर आवडते म्हणून थोडीशी साखर टाका. मिठाचा सत्याग्रह आपणच केल्याच्या आविर्भावात मीठ टाका. नंतर हे सगळे एकत्र असं ढवळून घ्या. चिवडा होईल गंभीर जर नाही टाकली कोथिंबीर. कितीही झटकली तरी लोचट पाहुण्यासारखी कोथिंबीर हाताला चिकटूनच बसते, त्यावर इलाज नाही. दुःखातून सावरा, पोळी नीट मिक्स करा. अशा पद्धतीने केलेली फोडणीची पोळी, चपातीचा चिवडा, काही म्हणा, दह्याबरोबर खा, लिंबू पिळून खा किंवा नुसती खा, छानच लागेल. बाकी शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत वृंदासोबत. टाटा, बाय बाय, चाव चाव.